नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी बिग बॉस प्रचंड खवळले होते. बिग बॉसच्या घरामध्ये सर्रास नियमांचं उल्लंघन केलं जातं. बिग बॉसचं कोणीच ऐकत नाही, कोणी बिग बॉसच्या घरामध्ये काम करत नाही. जो तो येऊन एकामेकावर चढताना दिसतोय. त्यावेळी मग बिग बॉस वैतागले आणि सांगताना दिसतायत, की शिक्षा स्वरूप एकापेक्षा जास्त सदस्य या आठवड्यात घराबाहेर जातील. नॉमिनेट सदस्यांनी बॅगा भरून तयार राहा. हे शब्द कुठेतरी बिग बॉसचे खरे ठरताना दिसतायत. 2 दिवसापूर्वी दिव्या शिंदेचं शॉकिंग असं एलिमिनेशन करण्यात आलं. आता दिव्याचं एलिमिनेशन का केलं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आज रितेश भाऊने ओमकार राऊतला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवलं. ते सुद्धा खूप शॉकिंग होतं काही सदस्यांसाठी. ओमकारचं इविक्शन फेअर होते की अनफेअर होतं याबद्दल आज आपण बोलणार आहोत. 2 सदस्य याच आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर मैं तेरी दुश्मन राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आली आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की राखी सावंतची ॲज अ वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाली आहे. मला वाटलं होतं की आज ती भाऊच्या धक्क्यावरती येईल का? कारण ती होती भाऊच्या धक्क्या म्हणजे तिथेच आसपासच होती, बाहेरच होती. मला वाटलं होतं की येईल का? परंतु बिग बॉसने दुसऱ्या दिवशी तिच्यासाठी खास सेगमेंट ठेवलेला आहे आणि एक टास्क राखीसाठी अरेंज केलाय. फ्रीज वगैरे जो काही टास्क असतो, तर त्याच्यामध्ये राखी सावंतची एंट्री होते. या गाण्यावरती "मैं तेरा दुश्मन" नागिन गाण्यावरती एंट्री होते आणि ती एक-एक जणाची पोल खोलायला सुरुवात करते. पहिली पोल खोलते ती म्हणजे तन्वीची. तन्वी खोलते, "आता मी सगळ्यांना खोलते." आता तन्वीसोबत अजून कोण कोणाला ती खोलते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. राखी सावंत आली म्हणजे हंगामा तर असणारच आहे. आता राखी सावंत काय-काय हंगामा घेऊन आली हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, ओमकार राऊत बिग बॉसच्या घराबाहेर गेला. ओमकार राऊत गेल्यानंतर आता सगळ्या सदस्यांना जबरदस्त झटका बसलेला आहे. विशेष करून एलिमिनेशन टास्कच्या अगोदर 2-3 जे काही टास्क पार पडले, त्याच्यामध्ये टोळी टीमचं रितेश भाऊने जबरदस्त कौतुक केलं. त्यांच्यामध्ये एकी आहे. ती एकी प्रत्येक वेळी पाहायला मिळते. त्यामुळे बाकीच्या सदस्यांना सुद्धा वाटलं, की आपल्यात देखील एकी असायला पाहिजे. टोळीसारखी जर आपल्यात एकी असेल, तर आपण काहीतरी करू शकतो. त्यासाठी आपल्यामध्ये एकजूट असायला पाहिजे. ही एकजूट कशी येणार? तर आपले ग्रुप असले पाहिजेत. टोळीचा 4 जणांचा स्ट्रॉंग ग्रुप आहे. आता राकेशची जी काही टीम होती, ती आता टीम राहिलेली नाही. ते सगळे जे मोहरे आहेत ते निखळलेले आहेत. तर याच्यातील हे जे काही मोहरे आहेत, त्या मोहऱ्यांनी एकत्र येऊन राकेशची जी काही जुनी टीम होती, त्याच्यामध्ये विभाजन होऊन 2 टीम पाडलेल्या आहेत. आता या 2 टीमनी आपापल्या रणनीती आखायला सुरुवात केली. या दोन्ही टीम टोळीच्या विरुद्ध लढतील का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या ज्या काही 3 टीम आहेत, याच्यावरती सुद्धा आज आपण बोलणार आहोत. तर बघूया भाऊच्या धक्क्यावरती काय-काय झालं. नमस्कार, मी राज बुसरा. तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. तर मित्रांनो, हा संडे असतो, तो फन डे असतो. त्याच्यामध्ये जास्त भाऊ शाळा घेताना दिसत नाही. एंटरटेनमेंटचेच कार्यक्रम असतात. परंतु आज 2-3 मुद्द्यावरती भाऊने नक्कीच भाष्य केलं. त्याच्यातील पहिला मुद्दा होता तो म्हणजे पापड टास्कमधील टोळीचा. टोळीचं काल देखील भाऊने म्हणजे शनिवारच्या दिवशी देखील कौतुक केलं होतं आणि आजच्या दिवशी देखील ते कौतुक करताना दिसतात, की टोळी टीम ही खूप स्ट्रॉंगली आपला गेम खेळते. त्यांच्यामध्ये भांडणं होतात, वादविवाद होतात. परंतु ही लोकं आधीपासून गेम प्लॅन करतात. टास्कला तर आपण कसं खेळायचं, कशी समोरच्यावर मात करायची याच्याविषयी ते नक्कीच बोलत असतात. तशी ही लोकं जी आहेत ना बाकीची राकेशची टीम किंवा बाकीचे 4 लोकं सोडून हे लोकं जास्त बोलताना दिसत नाही आणि मित्रांनो हे खरं आहे. टोळी टीम ज्या पद्धतीने गेम प्लॅन करते, तर तशी हे लोकं करत नाही आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की या लोकांना ना गेम कळत नाही. एखाद्या टास्कला तर त्याच्यावरती काय करायचं, आपली रणनीती कशी आखायची हे या लोकांना लगेच कळत नाही. मी मेघा धाडेचं उदाहरण दिलं होतं. पहिल्या सीझनमधील मेघा धाडे नुसतं बिग बॉसच्या घरामध्ये सकाळचं गाणं वाजलं त्यावरून सुद्धा मेघा धाडे ओळखायची, की आज काय बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे. आणि टास्क जसा आला, लगेच मेघा धाडेच्या डोक्यामध्ये सगळं काही फिरायला लागायचं, की आता आपल्याला काय करायचं आहे. तसं या सदस्यांमध्ये तसं पाहायला मिळत नाही. एक टोळी ठीक आहे, की ती लगेच रणनीती आखायला सुरुवात करते. याच्यातील महत्त्वाचं कारण ते म्हणजे विशाल कोटियान. विशाल कोटियान हा लगेच ॲक्टिव्ह होतो आणि तो लगेच आपल्या लोकांना घेऊन प्लॅनिंग करायला सुरुवात करतो. विशालचं इथे देखील कौतुक केलं. विशाल एखादा टास्क आला की लगेच बारकाईने विचार करतो, की याच्यात आपल्याला काय करायचं आहे. आपल्याकडे नंबर्स पाहिजेत असतील, तर मग कोणाला भेटायला पाहिजे, कुठली लोकं आपल्याकडे आली पाहिजेत, या टास्कसाठी कोण योग्य आहे, हे लगेच विशाल एनालिसिस करतो. बाकीचे जे लोकं आहे ना, टंगळ-मंगळ करतात. बघू
करायला मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मग गेलं तेल लावत. तर हे आपल्याला नक्कीच बाकीच्या सदस्यांमध्ये पाहायला मिळतंय. आणि टोळीचं सांगायचं झालं ना, तर हे लोक कितीही भांडून एकत्र येतात. आज तन्वीने मस्तपैकी आग लावलेली होती अनुश्री आणि रुचितामध्ये. अनुश्रीला ती तन्वी सांगत होती, "मला वाटलं की तुम्ही असंच मुद्दामून भांडण करताय का?" ती बोलते, "नाही गं, मला ती अजिबात आवडत नाही." अशा प्रकारे बोलते, एकच गोष्ट धरून ठेवते. तिकडून रुचिता आली. मग रुचिता, बापरे! रुचिता तर तलवार घेऊनच फिरत असते. कोण येतंय आणि त्याला कापते. म्हणजे रुचिताला भाऊ कितीही बोलत, पण रुचिता आहे तशीच आहे. लगेचच त्या विषयावरती फाडाफाड बोलायला सुरुवात केली. म्हणजे मला असं तेव्हा वाटलं, की यार तन्वीने लावून दिली, तन्वी पसार झाली आणि आता रुचिता बोंबलत सुटली सगळीकडे. खरं तर माचीस जी होती ना, ती तन्वीला देखील द्यायला पाहिजेच होती. पण मित्रांनो, किती हे लोकं भांडण, अनुश्री रुचितामध्ये किती वाद व्हावत, अनुश्री आणि विशालमध्ये कितीही भांडणं होत, परंतु हे लोक खेळाच्या वेळी, टास्कच्या वेळी एकत्र येतात, हे मात्र निश्चित. त्यानंतर इथे आहे ना, कॅप्टन बनून थोडीशी सागरची कानउघडणी करतात. आता सगळेच जण आयुषला नावं ठेवतात, की आयुषने कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये हे केलं, ते केलं. सागरने काय केलं टास्कमध्ये? भाऊ विचारतात. सागरने फक्त बिग बॉसला विचारलं, की बिग बॉस असं करू का? बिग बॉस तसं करू का? बिग बॉसलाच फक्त सागर बोलताना दिसत होता आणि हे मात्र निश्चित आहे. पण सागरचं ना थोडंसं मला वागणं यावेळी टोळीच्या बाजूने झुकलेलं दिसलं, की टोळीच्या लोकांना तो थोडासा फेवर करत होता, असं दिसत होतं. त्याविषयी राजूभाऊ बोलले नाही, पण त्याने हे सांगितले, की तुमची कॅप्टन्सी जशी पाहिजेत आपल्याला अ, हवी होती, तशी ती झाली नाही. जे काही रुचिता आणि तन्वीचं जे काही भांडण झालं, तर ते भांडण तुम्ही सोडवलं नाही. ते भांडण तुम्ही अजून वाढवू दिलं. तर मला पण तेव्हा पटलं, की सागरने तसे एफर्ट्स घेतले नाही, की त्याच्यामध्ये ते भांडण आपण थांबवू. तसं सागर अजिबात करताना दिसत नव्हता. पण सागरच्या या कॅप्टन्सीमध्ये एक तुम्ही पहा, की भरपूर लोकांनी बिग बॉसच्या घराचे नियम तोडले. भरपूर सारे नियम तोडले. हे मात्र निश्चित आहे. त्यानंतर रितेश भाऊने गाणी लावली. त्या गाण्यावरनं हे गाणं कोणासाठी आहे हे ओळखायचं आहे. तर पहिलं गाणं जे आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. तर इथे बरेच लोक सांगत होते, की विशालसाठी हे गाणं आहे. कारण टोळी टीमचं अख्खं ओझं हे विशाल वाहून नेतोय. काही लोक सांगत होते, की राकेशचं नाव पण घेत होते. परंतु राकेशच्या आता खांद्यावरती असं कोणाचं ओझं आपल्याला पाहायला मिळत नाही. राकेशचा कधी बिग बॉसच्या घरामध्ये गेम दिसतो तर कधी दिसतही नाही. आणि पहिल्या आठवड्यामध्ये होतं त्याचं, की अख्खी जी काही आपण 12-13 लोकांची टीम होती, ती राकेशच्या खांद्यावर होती. खांद्यावर होती असं नाही, परंतु राकेश त्या टीमचा लीडर आहे असं तेव्हा त्याला वाटत होतं आणि बाकीच्या लोकांना देखील वाटत होतं, की हा जो आरबी आहे, हा स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, बिग बॉस खेळून आलेला आहे, त्यामुळे हाच आपलं नेतृत्व करू शकतो, असं तेव्हा त्यांना वाटत होतं. तर त्यानंतर सगळेजण असं एकाच नाव घेतात, प्रभू आणि सागरची जोडी. सागरच्या खांद्यावरती प्रभूचं ओझं आहे, असं म्हणून सगळेजण सांगतात. त्यानंतर पुढचं गाणं वाजतं ते म्हणजे लबाड लांडगं ढोंग करते. तर मला असं वाटतं, की इथे 2-3 रुचिता किंवा मग अनुश्री या लोकांनी दीपालीचं नाव घेतलं होतं. दीपाली बोलते, "ठीक आहे, चालेल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे सांगाल ते सर ऑफर." मग काही लोकं सांगतात ना, हा प्रभू आहे. लबाड लांडगा. प्रभू पण बोलतो, "हां सर, चालेल मला." समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, "चालेल मला." तर प्रभूला इथे देतात. त्यानंतर मैं तेरा दुश्मन याच्यामध्ये आहे ना, तन्वी, रुचिता आणि दीपाली लगेच उठून नाचायला सुरुवात. पण यांच्यामध्ये ना एक पाहायला मिळालं. हे ॲक्टर्स आहेत सगळे, असं लाजत वगैरे नाही. लगेच उठल्या. दीपालीचं खरंच यावेळी कौतुक, की मी यांच्यापेक्षा मोठी आहे, मी सीनियर आहे, मी का लगेच जाऊ नाचायला? दीपाली पहिल्यांदाच लगेच नाचायला त्यांनी सुरुवात केली. तर अशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहिजे. या तिघींचंही मी यावेळी कौतुक करतो, की त्यांनी लगेच सुरुवात केली आणि जे काही "मैं तेरा दुश्मन" आहे ना, ते आपल्याच डोक्यावरती तो ताज लावून घेतला. त्यानंतर दुसरं गाणं वाजलं, चोरीचा मामला. अनुश्री लगेच, "अरे मैं हूँ, मैं हूँ, मैं हूँ, मैं चोर हूँ." अनुश्री गेली पुढे. त्यानंतर नखरे नवाबी हे जे गाणं होतं ना, याच्यामध्ये रुचिताने मीच आहे ती नखरेवाली उठली आणि डान्स करायला सुरुवात केली. रुचिताच्या बाबत मी एक सांगेन, रुचिता फटकळ असेल, कोणाला बोलत असेल, भांडत असेल,
आवाज वरच्या पट्टीचा असेल, पण पोरगीमध्ये दम आहे. सगळ्यांना भिडते, नडते. आणि आज ज्या पद्धतीने ती डान्स करत होती ना, म्हणजे काही नाही, मला जे वाटेल, माझ्या मनाला जे वाटेल ते मी करेन. आणि बिनधास्त पोरगी एकदम नाचत होती. असा कंटेस्टंट पाहिजे. आणि आत्ताच नोट डाउन करून ठेवा. टॉप 5 मध्ये रुचिता 100% जाईल. ज्या पद्धतीने ती बिनधास्त भिडते, नडते, खेळते ना, टॉप 5 मधली ही पोरगी आहे. त्यानंतर मैं नायक नहीं, विशाल लगेच त्या संजय दत्तच्या ऍक्टिंग मध्ये उठला नाचायला. त्याला वाटतंय मीच आहे तो खलनायक म्हणून नाचायला त्याने सुरुवात केली. पण चांगला त्याने संजय दत्त चांगला वठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शोध कुठे, शोध कुठे, आयुष आणि ओमकार दिसला ग बाई दिसला. या दोघांनाही कळालं की आम्हीच ते आहोत जे बिग बॉसच्या घरामध्ये आणि शेवटी बिचारे न दिसणारी लोक हे जे होते दोघे जण, ते शेवटी नॉमिनेशन मध्ये राहिले. रितेश भाऊने बरोबर सांगितलं की जर दिव्या गेली नसती तर तर तुम्ही दोघेही बिग बॉसच्या घरामध्ये दिसेनासे झाले असते. दिव्यामुळे आज आयुष्य वाचला असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर इधर चला मैं उधर चला, हे जे गाणं होतं ना, हे गाणं तन्वीसाठी होतं का? पण तन्वी उठली, मला डान्स करायचा आहे म्हणून तन्वी गेली. खरं तर मला पहिल्यांदा असं वाटत होतं की हे गाणं आहे ना, हे दीपालीसाठी आपण घेऊया. कारण दीपाली पहिले इधर चली मैं, नंतर मग इधर चली. आज दीपालीने स्टँड घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर आपण बोलणारच आहोत. परंतु पहिले दीपाली मला वाटत होती. तर इथे तन्वीचं नाव घेतलं जातं आणि तन्वीने स्पष्टीकरण दिले की मी अशी नाही आहे, पण मला जिथे मुद्दे ठेवायचे तिथे मी ठेवते. रुचिता आणि विशाल ही लोक मला अजिबात आवडत नाही, परंतु रुचिता तिथे सत्य होती, खरी होती. त्यामुळे मी रुचिताची बाजू तिथे घेतली. मी इधर चला उधर चला याच्यामध्ये मी अजिबात नव्हती. परंतु ठीक आहे, इथे तन्वीने जे काय ते मी स्वीकारते या गाण्यावरती आणि मला नाचायला पण भेटतं असं म्हणून ते तिने स्वीकारलं. त्यानंतर मित्रांनो, वस्तूचा मानकरी हा जो टास्क होता तोही भारी होता. याच्यामध्ये त्या वस्तूवरनं ती व्यक्ती ओळखायची आहे. तर काही लोकांनी व्यवस्थित अगदी नावं दिली. याच्यामध्ये आयुष, सचिन आणि करण यांना डमरू दिलं जातं. चल भोले ए बदरिया नाच नाच नाच, डमरू के ताल पे कोण नाचता है. तर इकडे दोन्हीकडून वाजणारा हा जो काही डमरू आहे, तर इथे पहिल्यांदा तन्वी आणि रुचितासाठी या लोकांनी दिलं. तन्वी दोन्हीकडून खेळते असं म्हणून या लोकांनी निवड केली आणि रुचिताची सुद्धा त्याच्यासाठीच निवड केली. पण मला असं वाटत नाही की तन्वी आणि रुचितासाठी हे जे डमरू आहे दोन्हीकडं वाजणार लागू होतं. तन्वी पहिल्यांदा वाटायची. तन्वीचा ना गेमच मित्रांनो कळत नाहीये की काय तन्वीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नेमका आहे. आयुष्याच्या मुद्द्यावरती तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर माचीस आग पेटी आहे. तर राकेश आणि अनुश्री या जोडीला बोलवलं जातं. पहिल्यांदा इथे राकेश सांगतो की करण आणि अनुश्री सांगते दीपाली. आता मला ना ते करणचा जो काही मुद्दा आहे ना, राकेश मी नंतर सांगेन हे आमचं सिक्रेट आहे, हे नेमकं काय ते कळालं नाही. पण करण आहे ना माचीस सारखा आहे, आग लावण्याची कामं करतो. करण यांना थोडंसं खेळायला पाहिजे. मला असं वाटतं की सोनावणे वहिनी थोडीशी बाजूला ठेवून त्याने खेळायला पाहिजे. ज्या पद्धतीने कालभाऊच्या धक्क्यावरती करण सोनावणे याला आरसा दाखवलाय की कुठे कॉमेडी करायची, कुठे करू नये, हे रितेश भाऊने खूप छान पद्धतीने सांगितलंय. तर मला असं वाटतं की करण नक्की त्याच्यामध्ये सुधरेल. पण करणने तो जो काही पत्ता लपवून ठेवलाय ना, एक आज राकेश सांगत होता की हा पत्ता मी वेळ आल्यावर ओपन करेन. इलेक्शनच्या अगोदर ओपन करायला पाहिजे करणने. काय नेमका पत्ता आहे ते कळायला पाहिजे. स्वतःला मास्टर माइंड म्हणून सांगत असतो, पण खरंच हा मास्टर माइंड आहे का? त्या पत्त्यामध्ये ते सगळं लपलेलं आहे. हा मास्टर माइंड आहे का? आता तो पत्ता कुठला आहे तो आपल्याला लवकरच कळेल. त्यानंतर दीपालीचं इथं सांगतात की दीपाली ही आग लावण्याचं काम करते आणि ती करते. राकेशचा मुद्दा पण तिने मस्तपैकी हायलाईट करून सगळ्यांना सांगितला. त्यानंतर दीपालीने सुद्धा ते एक्सेप्ट केलं की हो, मी आहे, मी आग लावते आणि ते मी एक्सेप्ट करते. असा कॉन्फिडन्स पाहिजे, अशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहिजे की मी आहे, आग लावी, एक्सेप्ट केलं. त्यानंतर दीपालीने साफ जहरीला, हा जहरीला नाहीये, इसमें जहर नहीं,
बिना जहर वाला है वो सागर कारंडे है, उसको मैं देती हूँ. तर सागर कारंडे सांगतो की तसा मी नाही आहे, पण या सापाच्या शेपटीवरती कोणी पाय दिला तर मी डसणार. आता बघू, सागर हा दुसऱ्या टीम मध्ये गेला, म्हणजे त्याने स्वतःची टीम तयार केली. आता तो किती जणांना डसतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर प्रभू आणि सागर, भोंगा आहे हा भोंगा, बिग बॉसच्या घरातील एकमेव भोंगा तन्वीला देतात आणि तन्वीने पण रट आपली लावली. मी काय आहे, कशी आहे, मी कशी वाचते, कशी बोंबलते हे ती सांगताना दिसत होती. भाऊने अक्षरशः झोप एक काढली त्याच्यावरती. पण दुसरा भोंगा आपल्याकडे आहे, रुचिता जामदार नावाचा. दोघींना मिळून द्यायला पाहिजेत होतं. काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर रोशन आणि प्राजक्ता यांना चावीचं माकड दिलं जातं. चावी दिल्यानंतर माकड डमडम 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 वाजत असतं. जेवढी चावी दिली तेवढी ते माकड नाचत असतं किंवा वाजवत असतं. तर प्राजक्ता सांगते की माझ्या मते हे जे माकड आहे ती रुचिता आहे. रुचिता ही अशी माकड आहे, असा एक प्राणी आहे ती, की ती ट्रिगल तिचा दाखवते किंवा तिचे वीक पॉइंट दाखवते आणि त्या वीक पॉइंट वरती कोणी काही बोललं की मग ती भाष्य करते किंवा मग दुसऱ्याला ट्रिगल करण्याचा प्रयत्न करते. खरं तर मला असं वाटतं की प्राजक्ताला असं सांगायचं होतं की विशालच्या तालावरती तू नाचतेस, असं कदाचित सांगायचं असेल. पण प्राजक्ताने आपले शब्द आहेत ना ते मागे घेतले. उगाच आता आपण विशालचं नाव घेतलं आणि नंतर आपण अडकलो तर, असं म्हणून प्राजक्ताने तिथेच ती गोष्ट थांबवली. रोशनचे काही काही मुद्दे मला पटतच नाही की रोशन काय म्हणून कोणाची नावं घेतो. इथे चावीचं माकड दीपालीचं नाव घेतं की दीपाली इकडे कधी बोलते कधी तिकडे बोलते. रोशनने एक धरून ठेवलेलं ओमकार, आता ओमकार ही गेला बिग बॉसच्या घराबाहेर, तर ठीक आहे. त्यानंतर रुचिता, तन्वी, माठ. आता हा माठ आहे ना, रुचिताचा माठ होता तो म्हणजे प्रभू. तिचं असं मत होतं की हा माठ जो आहे हा राखेच्या टीम मध्ये गेला की तो माठ सारखाच राहतो, त्याला असे नुसते खेळवतात, तू इकडे जा रे तिकडे जा, हे कर ते कर, असा हा माठ आहे. त्यानंतर तन्वीला बिग बॉसच्या घरामध्ये कोणी माठच दिसत नाही. सगळेजण आपापले गेम खेळतात, कोण असा माठ नाही. पण भाऊ स्पष्ट करून सांगतात की माठ असा असतो, तू जो समजते तसा माठ नाही आहे. तो बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसत नाही, तो जास्त स्ट्रॅटेजी प्लॅन करत नाही, जास्त खेळत नाही, असा माठ तू सांग. त्यानंतर ती ओमकारचं नाव घेते आणि सांगते की त्यातल्या त्यात हा थोडासा मला माठ दिसतो, की हा तसा स्वतःचे मुद्दे तो ठेवत नाही, असं म्हणून ते सांगताना दिसते. त्यानंतर विशाल आणि ओमकार यांच्याकडे कोरी पाठी दिली जाते. तर इथे विशाल आयुष आणि करणचं नाव घेतो आणि सांगतो की हा जो आयुष आहे याला कॅप्टन्सी मिळाली, परंतु कॅप्टन्सी आपण खूप छान पद्धतीने कमावली. कॅप्टन्सी एक मोठा बहुमान असतो, ती एक अचिव्हमेंट असते. ही अचिव्हमेंट आयुषने लगेच जाहीर केली की मला राकेश बापट मुळे मिळाली, तो माझा इन्स्पिरेशन आहे. आपण खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी, हे आयुषने लगेच हे आयुष लगेच विसरला आणि त्यासोबत तशी कॅप्टन्सी देखील त्याची झाली नाही, त्यामुळे त्याची पाठी कोरी आहे असं म्हणून सांगतो. आणि करणचं सांगायचं झालं तर करण हा सतत सांगतो मास्टर माइंड आहे, मास्टर माइंड आहे, पण पाठीमागून खेळतो, कधीच पुढे येऊन खेळत नाही. आणि हा जो काही पत्ता त्याचा आहे तो पत्ता त्याने बिग बॉसच्या घराबाहेर जाण्या अगोदर ओपन करावा, तोंडावर पाडला करणला. आणि करणचं खरंच मी मास्टर माइंड आहे, मी असं करेन, मी तसं करेन, काहीच गेम त्याचा दिसत नाही बिग बॉसच्या घरामध्ये. आता बघू, यांची तिसरी टोळी होते किंवा मग त्यांचा ग्रुप होतोय, आता काहीतरी तो बोलेल असं आपण बघूया. त्यानंतर रोशनने ओमकारचंच नाव घेतलं. या दोघांमध्ये शीतयुद्ध होतं, त्याचा आज अंत झाला. त्यानंतर बॉक्सिंग पंच मारायचा जो काही टास्क होता, दीपालीने रुचिताचंच नाव घेतलं. याच्यावरती मी अजिबात भाष्य करत नाही. यांचा जो काही जुना मुद्दा आहे तो, मला याच्यामध्ये महत्वाचं भाष्य करायचं ते म्हणजे तन्वी आणि आयुष. मला ना तन्वीचं काही वागणंच कळत नाही. म्हणजे तन्वीला असं वाटतं ना की सगळी लोक माझ्याच बाजूने असावे आणि माझ्याबद्दलच बोलावी, गोड बोलावी, मी जे सांगेन ना ते सगळ्यांनी ऐकावं असं तन्वीला वाटतं. आणि आज आयुषचं मत समजलं. ज्या पद्धतीने तन्वी वागते तर आयुषला असं झालंय की यार ही नको, दूरच राहू दे. ही तन्वीच आहे ना कधी कधी वागणं कळतच नाही, नेमकं ती रिअलमध्ये तशी आहे की गेमसाठी तशी करते हे माहिती नाही. आता आयुषला इथे तू माझा फ्रेंड आहेस
तू माझ्या सोबतच राहायला पाहिजे, माझं ऐकायला पाहिजे. मी तुला जर इथे बसायला सांगितलं, इथेच बसायला पाहिजे तू. माझं बोलणं ऐकायलाच पाहिजे. माझा तू मित्र आहेस. मला जेव्हा तुझी गरज असते तेव्हा तू येत नाही आणि तुला जेव्हा मी गरज असते तेव्हा मी येते. माझं तू अजिबात ऐकत नाही आणि तू मला सांगतोस दूर राहा, मी तुला स्पेस देतो. तर हे जे काही आहे ना, तर मला असं वाटतं ना, की तन्वी लादते त्याच्यावरती. अगं बाई त्याला नाही करायचं. कशाला लादतेस? नाही त्याला फ्रेंड व्हायचंय तुझा. एकटी इंडिव्हिज्युअल तू छान गेम खेळतेस. कदाचित आयुष असाच विचार करत असेल, की ही बाई कधी पण फुटते. मी तसा नाहीये, असं आयुष कदाचित सांगत असावा. पण इथे तन्वीबाई सांगताना दिसते, की मला तुझा खूप राग येतो. मला खूप मारायचं असतं तुला आणि मारू शकत नाही. नाहीतर मी बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. त्या पंचला ती मारते. आपल्यामध्ये फ्रेंडशिप होती. मी वीक पडल्यावर मला गरज भासते तुझी, परंतु तू येत नाही. परंतु तू वीक पडल्यावर मी येते. तू मुद्दे ठेव. हां, हे तन्वीचं योग्य होतं, की तू मुद्दे ठेव. तू काहीतरी बोल. तू काहीच बोलत नाही आणि सांगतो हाच माझा गेम आहे. मी तुला स्पेस देते. तर आयुषने पण काही गोष्टी आज क्लिअर केल्या. अजून काही गोष्टी त्याने क्लिअर करायला पाहिजेत, की भाई आणि तो बोलला, की तुझे जे काही एक्स्पेक्टेशन माझ्याकडनं आहेत ना, तेवढं मी पूर्ण करू शकत नाही. क्लिअर केलंय. तरी पण बाई नाही तूच मला पाहिजे माझा फ्रेंड आहे. असं म्हणून तन्वी जे काही सांगते ना त्यांनी क्लिअर करावं. आयुषने क्लिअर करावं, की बाई नाही मला जमत हे सगळं. त्यानंतर विशालचं भारी होतं. आर्मी बद्दल जे काही तो मत व्यक्त करत होता ना, विशालने सांगितलं, की हा जो काही टास्क आहे पंचिंगचा हा खूप लवकर आलाय. अ, तरी पण मला आता बोलायचंच आहे तर आर्मी बद्दल मी नक्कीच बोलेन. आर्मी बद्दल काही गोष्टी तो बोलला, की अग्रेशन जिथे दाखवायचं तिथे तू दाखवत नाही आणि तुला असं वाटतं की मला सगळ्यांनी रिस्पेक्ट द्यावा. मी सांगेन तसं. तर तसं होणार नाही. आरबी पण सगळं काही ऐकत होता. कदाचित त्याला असं वाटत असेल की हा बरोबरच बोलतोय आणि असंही वाटत असेल की मी जर काही बोललो तर याच्यावरती अजून तो काहीतरी बोलेल. मग मी बोलणार आणि त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील. त्यामुळे आरबी थोडीशी स्माईल देत तू जे काही बोललास ते ठीकच आहे. तर हा एकच मुद्दा मी इथे घेणार आहे. कारण रोशन, ओमकार तेच त्यांचे मुद्दे आहे आणि दिव्याचं आणि सागरचा तोच इथे मुद्दा आहे. तर त्यानंतर मी एलिमिनेशनकडे जातो. आता इथे एकूण 9 कंटेस्टंट होते. त्यापैकी दिव्या शिंदे हिची काल हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर 8 कंटेस्टंट राहिले. या 8 कंटेस्टंट पैकी अनुश्री, राकेश आणि आयुष प्रभू या 4 जणांना पहिल्यांदा बोललं जातं. त्याच्यातील प्रत्येकालाच वाटत असतं, की इथे कदाचित आयुष जाऊ शकतो. आयुष देखील स्वतःच नाव घेतो. प्रभूला देखील आयुष्यच राकेशला इथे प्रभू किंवा आयुष वाटत असतो. परंतु याच्यामध्ये आयुष हा डेंजर झोनमध्ये येतो आणि जे काही वोटिंग ट्रेन आले होते त्याच्यामध्ये आयुषला नक्कीच कमी होते. त्यानंतर ओमकार, सचिन, दीपाली आणि रोशन या सगळ्यांनाच असं वाटत असतं, की ओमकार हा डेंजर झोनमध्ये आहे. ओमकारला वाटत असतं, की माझा गेम सचिन भाऊंपेक्षा थोडासा चांगला आहे. त्यामुळे माझ्याऐवजी सचिन जाईल असं ओमकारला वाटत असतं. पण तसं होत नाहीये. इथे ओमकार डेंजर झोनमध्ये जातो. तर इथे आयुष आणि ओमकार ही कमी मतं मिळवलेली जोडी डेंजर झोनमध्ये येते. बाकी घरच्यांना विचारलं जातं, की काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर? तर 6-6 मतं मिळतात आणि अखेर याच्यातनं ओमकार राऊत हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर पडला. मित्रांनो, मी मगाशी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, की आत्ता कुठे ओमकारने खेळ खेळायला सुरुवात केली होती. खेळत होता तो, आपले मुद्दे मांडत होता. विशालच्या सोबत असून विशाल बरोबर थोडासा गेल्यानंतर जोडी की बेडे टास्कमध्ये तो थोडासा वोकल व्हायला लागला, थोडासा बोलायला लागला टास्कमध्ये किंवा मग इतर ठिकाणी सुद्धा आपले मतं मांडत होता. मात्र त्याला कमी वोटिंगमुळे बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं होतं. मला असं वाटलं की एखादा आठवडा अजून त्याला ठेवायला हवा होता. तसं सांगायचं झालं ना तर आपले सचिन भाऊ आहेत ना, यांचा गेम पण थोडासा कमीच आहे, वीक आहे. परंतु ते पहिल्यांदाच नॉमिनेशनमध्ये आल्या कारणामुळे त्यांना वोटिंग तगडी झाली. ते नेहमीच वोटिंग 10 मध्ये टॉप 4 मध्ये होते. आता बॉटमला अनुश्री, आयुष, त्यानंतर ओमकार आणि दीपाली सय्यद असे 4 कंटेस्टंट होते. त्याच्यामध्ये प्रभू येऊन जाऊन असायचा, पण प्रभूला चांगली वोटिंग होत होती. पण हे जे 4 कंटेस्टंट होते याच्यामध्ये दीपाली सय्यद जरी वोटिंग कमी असते तरी ती स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, ती जाणार नव्हती. अनुश्री ही सुद्धा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट झाली. आपली मुद्दे ती व्यवस्थित मांडते त्यामुळे हे 2 कंटेस्टंट जाणार नव्हते. तर उरले कोण? याच्यामध्ये कमी म्हणजे त्या वोटिंगमध्ये मी सांगतो
याच्यामध्ये आयुष आणि ओमकार हे दोघेच उरले होते. कंटेंट वाईज सांगायचं झालं तर आयुष आणि ओमकार याच्यामध्ये सचिन भाऊ देखील येतो, परंतु सचिन भाऊला चांगली वोटिंग झाली होती. त्या मानाने या दोन कंटेस्टंटना वोटिंग झाली नाही आणि या दोघांवरतीच घराबाहेर जाण्याची टांगती तलवार होती. जर मित्रांनो दिव्या बाहेर गेली नसती तर मग आयुष आणि ओमकार हे दोघेही घराबाहेर गेले असते. दिव्याचे आभार माना आयुष की तुम्ही घराबाहेर गेला नाहीत. आयुषला देखील वोटिंग कमी झाली होती, परंतु बिग बॉस असं झालं असेल की हा मेडिकल रिझनमुळे जास्त दिसला नाही, तर याला एक आठवडा आपण सेफ करूया असं कदाचित झालं असेल. त्यानंतर मित्रांनो इथे स्पष्टपणे 3 ग्रुप होताना दिसत आहेत. इथे पहिल्यांदा दीपाली पुढाकार घेऊन सांगताना दिसते तन्वीला की बाई आपण ग्रुप केला पाहिजे, आपण एकत्र आलो पाहिजे, नाहीतर आपण सुद्धा त्या ओमकार प्रमाणे घराबाहेर जाऊ शकतो. मग इथे दीपाली सांगते की मी एक आहे, आपण आरबीला घेऊया. तन्वी सांगते की माझ्या बरोबर ते छोटू आहे, तो मला सोडून जाणार नाही, त्यामुळे आपला 4 जणांचा ग्रुप इथे फिक्स आहे. फिक्स आपण इथे 4 लोक एका ग्रुपमध्ये. तर टोळी पण सांगते की आता आपण 4च लोक राहायचं, याच्यामध्ये नंबरसाठी आपण कोणाला घ्यायचं, परंतु नंबर्स पुरताच त्यांना ठेवायचं. आपण 4 लोक फिक्स काही झालं तरी. तर इकडे सागर, सचिन, प्राजक्ता, आयुष आणि करण यांची देखील एक टीम तयार होताना दिसते. तेही सांगतात की आता आपण आपल्या जे काही 4-5 लोक त्यांची टीम करूया. तर अशा प्रकारे भीतीपोटी आता हा गेलाय, ओमकार गेला, त्यानंतर टोळी खूप स्ट्रॉंगली दिसते, त्यांचे मुद्दे अगदी व्यवस्थित असतात, त्यामुळे आपण सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे, आपला खेळ दाखवला पाहिजे असं म्हणून या लोकांनी देखील ग्रुप केले. तर आता 3 ग्रुप आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतात. आता हे 3 ग्रुप आहेत ते पुढेपर्यंत राहतील का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो राखी सावंतची बिग बॉसच्या घरामध्ये आज एंट्री होणार आहे, म्हणजे उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता राखी बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर काय काय हंगामी आणते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. ओमकार राऊतने बिग बॉसचं घर सोडलं. ओमकार नंतर आता कोणाचा नंबर लागतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर ओमकारचं इव्हिक्शन फेअर आहे की अनफेअर आहे, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.